नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं तुम्हाला माहिती आहे की 131व सध्या जे बिल आहे डिलिमिटेशन संदर्भात आलं होतं, त्यामध्ये 3 बिलांचा जो समावेश होता ते रद्द करण्यात आलं किंवा त्याला पाठिंबा व्यवस्थितपणे मिळाला नाही. ही जी गोष्ट असते लोकसभेत, राज्यसभेत किंवा विधानसभेत, हे एका पर्टिक्युलर मेजॉरिटीने डिसाईड होतात. मेजॉरिटी म्हणजे काय? म्हणजे बहुमत. आता या संदर्भातील हा हॉट टॉपिक असल्यामुळे काही MCQचं ॲनालिसिस आपण करणार आहोत. आता तुम्हाला एक प्रश्न साधा विचारतो. 131 जे बिल रिजेक्ट झालं ते कशामुळे रिजेक्ट झालं? साध्या बहुमतामुळे की आणखी दुसऱ्या कोणत्या बहुमतामुळे? याचा आन्सर मी शेवटी देतो. चला MCQ सुरू करूया. साधं बहुमत म्हणजे काय? एकदम सिंपल प्रश्न आहे की साधं बहुमत म्हणजे नेमकं काय? हे हाऊस आहे समजा. हाऊस म्हणजे सभागृह. यामध्ये सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 50% पेक्षा जास्त, म्हणजे सभासद जर 100 असतील तर 50% पेक्षा जास्त म्हणजे किती? 51. ठीक आहे. दुसरं, उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांची संख्या 50% पेक्षा जास्त असते. तिसरं वाक्य वाचूया. एकूण सदस्य संख्येच्या 2/3 पेक्षा जास्त आणि रिक्त जागा वगळून एकूण सदस्य संख्येच्या 50% पेक्षा जास्त. आता चारही ऑप्शन तुम्ही जर अभ्यासले तर तुम्हाला जेव्हा साधं बहुमत बघाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 50% पेक्षा जास्त. आता 100 पैकी जर 90 जणांनी 100च्या 100 जरी उपस्थित आहे तरी जर मतदान 90 जणांनी केलं त्याच्या 50% पेक्षा जास्त म्हणजे ते होते सिंपल मेजॉरिटी. आलं लक्षात? पुढे चलूया. पूर्ण बहुमत म्हणजे काय? ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणजे काय? उपस्थित सदस्यांच्या 50% पेक्षा जास्त नाही. सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येपेक्षा 50% पेक्षा जास्त. आता जे आपण इनिशियल बघितलं होतं पहिल्या प्रश्नामध्ये त्याचं उलट झालं इथं. पूर्ण बहुमत म्हणजे समजा 100 सीट्स आहे. 100 सीट्स पैकी 51 प्लस जर जागा असेल, सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 50% पेक्षा जागा जेव्हा जास्त असतील तशा बहुमताला म्हणतात पूर्ण बहुमत. आणि प्रेझेंट अँड वोटिंग जेव्हा आपण करतो त्यामधलं बहुमत कोणतं? साधं बहुमत. पुढे चलूया. प्रश्न क्रमांक 3. घटना दुरुस्तीसाठी कलम 368 अन्वये कोणते बहुमत आवश्यक आहे? सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. घटना दुरुस्तीसाठी म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटसाठी कलम 368 अन्वये कोणते बहुमत आवश्यक आहे? फक्त उपस्थित सदस्यांचे 2/3 बहुमत, प्रत्येक सभागृहात स्वतंत्रपणे एकूण सदस्य संख्यांचे बहुमत म्हणजे साधे बहुमत, व उपस्थित व मतदान करणाऱ्यांचे 2/3 बहुमत. तिसरा आहे दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत 2/3 बहुमत आणि दोन्ही सभागृहात साधे बहुमत. याचा आन्सर आहे ब. प्रत्येक सभागृहात स्वतंत्रपणे एकूण सदस्यांचे बहुमत व उपस्थित मतदान करणाऱ्यांचे 2/3 बहुमत. जर हे टाइप्स ऑफ बहुमत किंवा मेजॉरिटीच्या चॅप्टरमध्ये, हे संविधान चॅप्टरमध्ये आहे म्हणजे पार्लमेंट चॅप्टरमध्ये आहे, जर यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी जात असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण त्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवू बहुमताचे प्रकार म्हणून. चला प्रश्न क्रमांक 4. मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव कोणत्या बहुमताने पास होतो? इम्पॉर्टंट प्रश्न. अविश्वास प्रस्ताव, नो कॉन्फिडन्स मोशन. लक्षात ठेवायचं साधे बहुमत. पुढे लोकसभेच्या अध्यक्षांची निवड कोणत्या बहुमताने होते? साधे बहुमत. आता या बहुमताच्या टाईपमध्ये काही स्पेशल एक्सेप्शन्स आहे किंवा काही टर्म्स आहे, काही ट्रिक्स आहे, ते आपण जर तुम्हाला हवं असेल तर लेक्चरमध्ये शिकू, पण काही सांगतो. 2/3 ही टर्म आली की स्पेशल बहुमत लागते. ठीक आहे. त्याचप्रमाणे साधे बहुमतात निवड झाली, निवड झाली, रद्द काही करायचं असेल, अशा प्रकारचे जे संविधानातील घटक आहेत ते साध्या बहुमतात येतात. चला. उपराष्ट्रपतींना पदावरून हटवण्यासाठी कोणते बहुमत आवश्यक आहे? आता काय करायचं आहे हटवण्यासाठी, म्हणजे निश्चितच प्रोसेस ही कॉम्प्लिकेटेड राहील. बघा, दोन्ही सभागृहात विशेष बहुमत, दुसरंच राज्यसभेत पूर्ण बहुमत व लोकसभेत साधे बहुमत, राज्यसभेत साधे बहुमत व लोकसभेत पूर्ण बहुमत व फक्त राज्यसभेत विशेष बहुमत. आन्सर आहे राज्यसभेत पूर्ण बहुमत आणि लोकसभेत साधे बहुमत. आता उपराष्ट्रपती कोणत्या हाऊसचा हेड असतो, म्हणजे कोणत्या सभागृहाचा हेड असतो? राज्यसभेचा. म्हणून तिथे लागेल आपल्याला पूर्ण बहुमत आणि सोबतच लोकसभेत साधे बहुमत. पुढे चलूया.
प्रश्न क्रमांक 7, घटना दुरुस्तीची प्रक्रिया भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? थेट प्रश्न येऊ शकतो. आन्सर आहे 368. प्रभावी बहुमत म्हणजे काय? आता तुम्हाला हे कन्फ्युजन खूप वाटत असेल. प्रभावी कशाला म्हणतात, त्यानंतर साधं बहुमत कशाला म्हणतात, विशेष बहुमत कशाला म्हणतात, त्याचा अभ्यास आपण करूच, पण MCQ आधी बघून घेऊन येते, व्हिडिओ खूप लांब होईल. प्रभावी बहुमत म्हणजे काय? उपस्थित सदस्यांच्या 50% पेक्षा नाही, एकूण सदस्य संख्येच्या 2/3 पेक्षा. मी काय सांगितलं, 2/3 असलं म्हणजे स्पेशल बहुमत, विशेष बहुमत होते, हे प्रभावी नाही. उपस्थित सदस्यांच्या 3/4 पेक्षा जास्त, अशी अट कुठंच नाही आहे. तुम्ही MCQ सॉल्व्ह करत असताना ही एलिमिनेशन टेक्निक वापरू शकता. 3/4 कुठंच नसते. ठीक आहे. याचा आन्सर आहे रिक्त जागा वगळून एकूण सदस्य संख्येच्या 50% पेक्षा जास्त. म्हणजे 100 सीट आहे, त्यापैकी जर 10 जागा रिक्त आहे, कोणत्याही कारणानं रेजिग्नेशन दिलं असेल, डेथ झाली असेल किंवा वेगळं काही कारण असेल, म्हणजेच 90 प्रेझेंट आहे. आता रिक्त जागा वगळून 100 मायनस किती 10 म्हणजे 90 पैकी 50% पेक्षा जास्त, म्हणजेच 90 भागीला 2 प्लस 1 46. पुढे, लोकसभेच्या उपाध्यक्षांना हटवण्यासाठी कोणते बहुमत लागते? पुन्हा इथं काय म्हटलं आहे, हटवण्यासाठी, म्हणजे साधी प्रोसेस राहील का ती? नाही. आणि लोकसभेच्या उपाध्यक्षांना म्हटलं आहे, म्हणजे साधे बहुमत कटलं, पूर्ण बहुमत, प्रभावी बहुमत आणि विशेष बहुमत, याला म्हणतात प्रभावी बहुमत, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. 10, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवण्यासाठी कोणते बहुमत आवश्यक आहे? पुन्हा हटवण्यासाठी म्हणजे पदावरून काढण्यासाठी प्रोसेस हार्ड असते ही. आन्सर आहे प्रत्येक सभागृहात एकूण सदस्यांचे बहुमत व उपस्थितांचे 2/3 बहुमत. म्हणजे हे कोणत्या बहुमताच्या प्रकारात गेला आहे? स्पेशल मेजॉरिटी. राष्ट्रीय आणीबाणी 1 महिन्यापेक्षा जास्त काळ सुरू ठेवण्यासाठी. आता ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कोणती इमर्जन्सी जर लावायची असेल तर प्रोसेस हार्ड असते, वाढवायची असेल तर प्रोसेस आणखी हार्ड असते, मात्र काढून टाकायची असेल तर एकदम सिंपल प्रोसेस असते. ही ट्रिक आहे किंवा एक जनरल पॉइंट आहे, लक्षात ठेवायचा. आता लक्षात घ्या, राष्ट्रीय आणीबाणी 1 महिन्यापेक्षा जास्त काळ सुरू करायचं आहे, म्हणजे साधं बहुमत येईल का इथं? नाही. आन्सर आहे दोन्ही सभागृहात विशेष बहुमत. आर्थिक आणीबाणी म्हणजे फायनान्शियल इमर्जन्सी 360 अंतर्गत घोषित करण्यासाठी कोणते बहुमत लागते? साधे बहुमत. हा एक्सेप्शन आहे, लक्षात ठेवा. भारतीय संविधानात एकूण किती प्रकारचे विशेष बहुमत मान्य केले आहे? 4 प्रकारचे. कोणकोणते 4 प्रकार? शॉर्टमध्ये बघून घेऊ. साधं बहुमत, त्यानंतर विशेष बहुमत, प्रभावी बहुमत, आणखी एक इफेक्टिव्ह मेजॉरिटी. सिंपल, इफेक्टिव्ह, स्पेशल आणि आणखी एक 14. कलम 312 अन्वये अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यासाठी कोणते बहुमत आवश्यक आहे? हा एक एक्सेप्शनचा क्वेश्चन आहे. असे प्रश्न MPSC विचारते जनरली, एक्सपेक्टेड म्हणू शकतो. जर ऑल इंडिया सर्व्हिसेस निर्माण करायची आहे तर एक स्पेशल पॉवर आहे राज्यसभेला. इथं फक्त राज्यसभेत विशेष बहुमत पारित करावं लागते. पुढे, साध्या बहुमत आणि पूर्ण बहुमतातील मुख्य फरक कोणता? साधं बहुमत आहे आणि मुख्य बहुमत आहे, यामधील फरक कोणता? साधे बहुमत उपस्थित व मतदान करणाऱ्याच्या 50% पेक्षा जास्त पूर्ण असावं व पूर्ण बहुमत एकूण सदस्य संख्येच्या 50% पेक्षा जास्त. पुढे, तरतुदींशी संबंधित घटना दुरुस्तीसाठी, उदाहरणार्थ राष्ट्रपती निवडणुकीसाठी अतिरिक्त काय आवश्यक आहे? 2/3 राज्य विधानसभांची मंजुरी, किमान निम्म्या राज्य विधानसभाचे अनुसमर्थन म्हणजे रॅटिफिकेशन, सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी आणि राष्ट्रपतींची पूर्ण संमती. संघ राज्य तरतुदींशी संबंधित घटना दुरुस्ती म्हटलंय, म्हणजे ऑब्व्हियसली स्टेटला सुद्धा आपण यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत. किमान निम्म्या राज्य विधानसभांचे रॅटिफिकेशन किंवा अनुसमर्थन. लोकसभेत कोरम किती सदस्यांचा असतो? आता कोरम म्हणजे काय? एखादा जर आपल्याला राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल, याचा कारभार जर सुरू करायचा आहे
त्याला म्हणतात कोरम. सिंपल शब्दात, एखादी गोष्ट जर तुम्हाला डिस्कस करायची आहे किंवा त्या सभागृहाचं कामकाज जर स्टार्ट करायचं आहे तर मिनिमम किती सदस्य तिथं पाहिजे? लोकसभेत किती पाहिजे? 1/10. पुढे चलूया. आता यामध्ये तुम्हाला 1/10 म्हणजे किती होते सांगायचं आहे कमेंटमध्ये. पुढे चलूया. 16 नंबर, संघराज्यीय तरतुदींशी संबंधित घटना दुरुस्तीसाठी उदाहरणार्थ राष्ट्रपती निवडणूक अतिरिक्त काय आवश्यक आहे? पुन्हा किमान निम्म्या राज्य विधानसभाचे अनुसमर्थन. हा प्रश्न झाला आहे. पुढे चलूया. 18, सामान्य विधेयक ऑर्डिनरी बिल किंवा अर्थसंकल्प कोणत्या बहुमताने पास होतो? साधे बहुमत. काय करायचं अशा वेळेस? तुम्ही 4 बहुमताचे कॉलम आखून घ्यायचे. यावर प्रश्न सिंपल येतो. साधं, प्रभावी, स्पेशल आणि इफेक्टिव्ह. यामध्ये संविधानातील कोणते आर्टिकल कोणाला पदावरून हटवायचं आहे, कोणती आणीबाणी लागू करायची, याची एक लिस्ट बनवून घ्या एका पेजवर आणि ते पाठांतर करा. किंवा हे हार्ड वाटत असेल, सरळ सरळ तुम्ही स्पेशल मेजॉरिटीमध्ये जे येतात ना तेवढं पाठ करा आणि साध्या बहुमतात कोणतं येते तेवढं पाठ करा. तुम्हाला खूप फायदा होईल एक्झामला. पुढे चलूया. प्रश्न 19, लोकसभेची एकूण सदस्य संख्या 543 असल्यास आणि 400 सदस्य उपस्थित व मतदान करत असल्यास कलम 368 अन्वये विशेष बहुमतासाठी किती मते लागतात? याला किती लागेल? 272 एकूण 543 चे बहुमत. ठीक आहे. आणि किमान 267 400च्या 2/3 अशा ह्या दोन्ही अटा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा हे बहुमत लागू होईल. पुढे चलू. खालीलपैकी कोणते विधान साध्या, पूर्ण, प्रभावी व विशेष बहुमताबाबत बरोबर आहे? साधे बहुमत कठीण असते असं त्यांचं म्हणणं आहे. पूर्ण बहुमत, प्रभावी बहुमत आणि विशेष बहुमत हा सिक्वेन्स चुकलेला आहे. दुसरा, विशेष बहुमत सर्वात कठीण असते, साधे बहुमत सर्वात सोपे. पुढे बघू. क, पूर्ण बहुमत व प्रभावी बहुमत नेहमी समान असतात. नेहमी MCQ सॉल्व करत असताना एक्स्ट्रीम वर्ड बघा. नेहमी किंवा केवळ, फक्त हे आहे एक्स्ट्रीम वर्ड्स. विशेष बहुमत फक्त राज्यसभेतच लागू होते. पुन्हा एक्स्ट्रीम वर्ड्स आले. म्हणजेच याचा आन्सर आहे विशेष बहुमत सर्वात कठीण आणि साधे बहुमत सर्वात सोपे. आता ही स्लाइड संपली आहे. स्लाइडच्या सुरुवातीला आपण 131व्या बिलाबद्दल बोललो होतो. ते टिपिकल कंडिशन ही झाली होती. जो 19 नंबरचा क्वेश्चन आहे ना, ती स्पेशल मेजॉरिटीच्या अंदर होतं, म्हणजे विशेष बहुमत. त्यामध्ये काय हवं होतं त्यांना? साधं बहुमत तर पाहिजेच होतं, मात्र 2/3 ही अट सुद्धा पूर्ण करायची होती. ती फेल झाली, म्हणून ते बिल फेल झालं. आता तुम्हाला हा जर लेक्चर डेडिकेटेड जे असेल की सर नेमकं साधं बहुमत म्हणजे काय किंवा बहुमताचे प्रकार कुठं आहे, कुठं कुठं आपण वापरतो, त्यामागचे लॉजिक कोणते आहे, तर तुम्ही कमेंट करा. 10 पेक्षा जर जास्त कमेंट असेल तर आपण डेडिकेटेडली तो व्हिडिओ बनवू.